राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री आशिष शेलार जी, सुप्रसिद्ध अभिनेते श्री आर माधवन जी, अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे जी, कुलगुरू श्री धीरज सिंह जी, श्रीमती स्वाती मसे पाटील, श्री संदीप सहारे, श्री शेखर परदेशी, उपस्थित सर्व मान्यवर आणि भगिनी आणि बंधूंनो, मी महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि FTTIचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला सामंजस्य करार आज आपण दोघांनी मिळून केलेला आहे आणि क्रिएटर्स इकॉनॉमी या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम मानव संसाधन तयार करण्याच्या करता या सामंजस्य कराराचा विशेष उपयोग होईल। जसं माधवनजींनी सांगितलं की आज सामान्यातला सामान्य माणूस हा क्रिएटर आहे, तो आपल्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून ही सगळी जी एक क्रिएटिव्हिटीची स्पेस तयार झाली आहे त्याच्यामध्ये आपला रेलेव्हन्स निर्माण करतोय, त्याला मॉनिटाईज करतो आहे आणि एक अतिशय वेगळ्या प्रकारची ही व्यवस्था आज उभी राहते। मग अशी व्यवस्था उल्लेख झाला, प्रवाही बोलताना सांगितलं की क्रिएटर्स इकॉनॉमीची स्पीड काय आहे, तर वेव्हच्या वेळी आपण वेव्ह निफ्टी इंडेक्स घोषित केला होता आणि त्या इंडेक्सवर 42 कंपनीज होत्या, 42, आणि त्यावेळी त्यांची जी काही एकत्रित व्हॅल्यू होती ती 92,000 कोटी रुपये होती आणि इन लेस दॅन 100 days इट क्रॉस्ड 1 लाख करोड, 1 लाख कोटी कव्हर केली। द स्पीड ॲट विच दिस क्रिएटर्स इकॉनॉमी इज शेपिंग अप, इट इज डेव्हलपिंग, इज अन अमेझिंग स्पीड। आणि अशा या सगळ्या स्पीडला अतिशय चांगल्या मानव संसाधनाची आवश्यकता देखील आहे। आज अनेक लोक या क्षेत्रात काम करतायत, पण त्यातली जी तांत्रिकता आहे, त्याच्यातली जी अचूकता आहे, फिनिश आहे, याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची। आणि दुसरं महत्वाचं आहे की सर्टिफिकेशन हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण अनेक वेळा अतिशय चांगल्या कौशल्य असलेले, स्किल असलेले जी मंडळी असतात, कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेशन नसल्यामुळे त्यांना पुढच्या भविष्याकरता, ग्रो होण्याकरता कोलॅबरेट करणं किंवा वित्तपुरवठा होणं या सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी निर्माण होतात। आणि म्हणून हेही आवश्यक आहे की ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन या दोन्ही गोष्टी असणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे। आणि याच दृष्टीने हे जे कोलॅबरेशन आपण केलेलं आहे हे अतिशय उत्तम अशा प्रकारचं कोलॅबरेशन आहे, कारण 2 व्हायब्रंट इकोसिस्टम्स या इतके वर्ष महाराष्ट्रामध्ये काम करतायत। FTTIने देशाला आणि जगाला इतके उत्तम अशा प्रकारचे आर्टिस्ट दिलेले आहेत की ज्यांनी वर्ल्ड सिनेमाला एक वेगळा शेप दिलेला आहे आणि त्याचवेळी अतिशय एंटरटेनिंग अशा प्रकारच्या फिल्म्स या आपल्या फिल्म सिटीने देखील भारताला दिलेल्या आहेत, जगाला दिलेल्या आहेत। त्यामुळे या 2 इकोसिस्टम एकत्रित आणणं, मला असं वाटतं की आपण असं म्हणतो की हे इट्स एन एरा ऑफ कोलॅबरेशन, एक कोलॅबरेटिव्ह जग आहे। या कोलॅबरेटिव्ह जगामध्ये या 2 इकोसिस्टम एकत्रित आल्यामुळे जी तिसरी इकोसिस्टम जन्माला येणार आहे ती अतिशय क्रिएटिव्ह असेल, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही। आणि मी निश्चितपणे आर माधवनजी ज्यांनी इतके वर्ष तमिळ, हिंदी आणि वेगवेगळ्या सिनेमाला शेप दिलेला आहे,
खूप एंटरटेन केलेलं आहे. मगाशी सांगितलं की चॉकलेट बॉय म्हणून त्यांची इमेज, अनेक उत्तम फिल्म्स त्यांच्या त्याला एकदम तनुवेट्स म्हणून आठवली की जी अतिशय एंटरटेनिंग अशा प्रकारची त्यांची फिल्म होती. तर मला असं वाटतं की त्यांच्यासारखा एक पीटीआयचे डायरेक्टर, आपले कुलगुरू यांचे मी अभिनंदन करतो. विशेषतः आपल्या सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलारजी यांनी या विभागाचं कामकाज हातात घेतल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्य विभागाचा ठसा उमटवणं सुरू केलेलं आहे. आणि जी अपेक्षा आपली या विभागाकडनं आहे त्या अनुरूप अतिशय चांगलं काम या ठिकाणी चाललंय. म्हणून त्यांचं आणि अर्थातच विभागाला अतिशय चांगलं नेतृत्व देणारे खारगेजी त्यांचे मी अभिनंदन करतो. आपल्या फिल्म सिटीच्या सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि लवकरच आपण जसं आशिषजींनी सांगितलं की IICT स्टार्टेड इमिडिएटली, तसं आपण हे पण अतिशय तात्काळ सुरू करूया आणि आपल्या मुलांना चांगली संधी देऊया. सर्वांचं खूप खूप अभिनंदन.